हॅलो बोला. साहेब, आपला अंदाज अचूक ठरत आहे महाराष्ट्रामध्ये. हं. तसंच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तक्रार आहे आपल्याविषयी. हां, हां, हां. का तुम्ही त्यांच्या विभागातला अंदाज सांगत नाही म्हणून. मी बऱ्याचशा चॅनलवरती पाहिले, हा. की ते तशा पद्धतीने तक्रार करतात शेतकरी. आणि कसं आहे सर, शेतकऱ्यांची तक्रार माझ्यासाठी चांगलीच आहे. हो कारण हो. की मी बऱ्याच दिवसापासून परेशान आहे, की बरेच जण म्हणतायत की आमच्या भागाचा अंदाज सांगत नाहीये. मग हम्म. मला एक सांगा साहेब, की एका गावाला मुसळधार पाऊस झालाय, तर हम्म त्या गावाच्या शेतकऱ्यांनी आपल्या बाकीच्या बांधवांना पडलाय की नाही याचं देखील चिंतन करायला पाहिजे. हम्म. ठीक आहे बरोबर. नाही? हो. आणि तो भागात पाऊस पडलाय की नाही हे बघायला पाहिजे. आणि लगेच डायरेक्टच 4 दिवस मुसळधार पाऊस झाला की त्या ओला दुष्काळ घरी धरलाच नाहीये. नाही नाही. कधी असं शासनाने जाहीर केलं की एक गावाला मुसळधार पाऊस झाला किंवा 100 गावांना पाऊस झाला की तुझी लाखात दुष्काळ म्हणून वेळ धरलाय. नाही होत तसं. गरजेला वाटतं. हो. कसं रे, जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यातील अंदाज सांगा. जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आजही दमदार हजेरी लावणारे, काही हम्म ठिकाणी गर्जनेचे प्रकार घडतील दक्षिण साईडला. हम्म आणि विशेष म्हणजे अकोला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हजेरी लावणारे लवकरच. बुलढाण्यामध्ये लवकरच हजेरी लावेल. हम्म आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर असेल, कन्नड, सिल्लोड परिसर असेल, हम्म गाणगापूर परिसरात मात्र लवकरच दक्षिण भागामध्ये जास्त पाऊस राहणार आहे. विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात असणार आहे. हम्म. आणि शेतकरी मित्रांनो एक सांगणं असेल आपल्या मार्फत, हा. की या काळामध्ये विजांचा समतोल हा तुटलेला असतो. हो. गरमीची लेवल जेव्हा अधिक असते ना, त्यावेळेस विजांचा समतोल हा तुटलेला असतो. हम्म. त्यामुळे थोडं सतर्क राहायला पाहिजे माझ्या वतीनं. अच्छा. कारण की ही इन्फॉर्मेशन आपला अंदाज ऍक्टिव्ह वाटण्यासाठी बोलत नाहीये. हम्म. ऍक्च्युअल कंडिशन सांगतो. विजांचा इतका भयंकर कडकडाट कुठेही चालू आहे. तुमच्या तर परिस्थिती तुम्ही दाखवताच मला आवाजामध्ये मार्फत. हो, पण सुरू आहे. खूपच जागा चालू आहे. हो. आता पावसाची कंडिशन वरती बोलूयात. हम्म पावसाची कंडिशन विदर्भामध्ये आज बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत हजेरी चांगल्याच पद्धतीने लावणार आहे. हम्म सोडलेल्या भागांना पुढील 2 दिवसात तो कव्हर करेल असा अंदाज आहे. पण हम्म व्यक्ती मी पहिलेच सांगितले, की भाग बदलत पडणारा पाऊस किंवा मेघगर्जनेचा पाऊस हा सर्व भाग घेत नाहीये. तो भाग बदलून 4-5 दिवसामध्ये तो पूर्ण करतो. आणि अच्छा. याच भागांमध्ये पेनवणी समाधानकारक अशाच पद्धतीची कंडिशन असते. हम्म. धाराशिवची सुद्धा गरमी आज वाढली, पण भाग बदलच पाऊस असणार आहे. आणि हम्म. खरी कंडिशन, खरा पाऊस जो आहे तो उद्यापासून या भागांमध्ये सुरुवात होईल. म्हणजे सोडलेल्या भागांना थोडा दिलासा देईल 23 आणि 24ला. हम्म. आता तक्रार असलेले भाग म्हणजे अकोला, अमरावती हम्म. यांच्या भागात पाऊस हा कुठे उघडीप तर कुठे पाऊस ही कंडिशन चालूच राहणार आहे हो. पुढच्या 26 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत. हम्म. थोडी 5-6 दिवस उघाड देईल पोळ्यापर्यंत, हम्म. 2-3 तारखेपर्यंत. नंतर पुन्हा परतीचा प्रवास खूप खतरनाक या भागांमध्ये आहे. ते पुढच्या नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये आपण सांगूयात. अच्छा अच्छा. आता जिल्ह्यानुसार सांगा झालं तर कसं राहील अंदाज? जिल्ह्यानुसार आजच्या डेटचं सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरचं सांगितलेलं आहे ते, हा. जळगाव सांगितलेले हो. आणि बुलढाणा दोन सांगितलेले. नंबर. आता हा. राहिले परभणी, परळी वैजनाथ, हम्म. अ, बीड जिल्हा, हम्म. त्याचबरोबर लातूर आणि नांदेडची कंडिशन. हम्म. नांदेड या भागामध्ये काही ठिकाणी लवकरच पाऊस ऍक्टिव्ह होतो, म्हणजे किनवटचा भाग, हो. नंतर लोहारा, हो. पूर्ण आग परिसरात देखील. त्यानंतर परळी वैजनाथ, परभणी परिसरात पण 100% भाग तो कव्हर करणारच नाही. हम्म. सोडलेल्या भागांना चिंता आहेच. हम्म. आणि काही भाग जर घेत असेल हम्म. या तारखेदरम्यान सुद्धा, तो भाग म्हणजे 23 आणि 24च्या ऑगस्ट कालावधीमध्ये असणार आहे. हम्म. त्यानंतर लातूरची कंडिशन काही ठिकाणी चांगली आहे. पाऊस पिच्छा सोडत नाही, पण काही ठिकाणी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. अच्छा. त्याच्यानुसार समजतंय. हा. यांनाही हे 2 दिवसात कव्हरिंग होईल. धाराशिवला मात्र आणि सोलापूर, सांगलीला मात्र पावसाची थोडी चिंता वाढणार आहे. पाऊस जरी चांगला असला, काही ठिकाणी कमी असला, तरी या भागात फक्त समाधानकारक ह्याच रेंजमध्ये पाऊस चालणार आहे. आणि नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी खूप चांगला आला, पण काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा आहे. येवल्याचा भाग असेल, निफाडचा असेल, हा. यांना पिण्याच्या पाणीचा प्रश्न आणि धरणांच्या बाबतीचा प्रश्न हा परतीच्या पावसात सुटेल. आजची आणि उद्याची कंडिशन सेम मागच्या तारखेप्रमाणेच आहे. त्यात फिरून फिरून सांगायची काही गरज नाही पडणार. धुळ्याला पण बऱ्याच ठिकाणी आता पावसाची कंडिशन मागतात शेतकरी. तर यांच्या भागामध्ये 2 दिवस भाग बदला आहे. गरमीची लेवल खूप आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल. अचानकच थंड वारं दिवस मावळ सुटेल आणि पाऊस गायब होईल. ही कंडिशन अच्छा. या भागामध्ये.